सामान्य नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 2 दिवसावर नगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण आहोत। प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण आहोत। या 17 प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, या ठिकाणी कुणाची हवा आहे काय सांगणार? या ठिकाणी तीन लोकांची सारखी काय सांगू शकतो? शहर विकास आघाडी, अपक्ष आणि शिवसेना तिघांची सेम हवा आहे। हा, या प्रभागामध्ये काही नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील, काय सांगाल? या समस्या म्हणजे गार्डन पाहिजे फक्त गार्डन ठिकाणी छोटं लावा, माणसं बसा बागात लावा पाहिजे। पण कुठे संध्याकाळ झाली की नागरिकांना फिरण्यासाठी थोडा गार्डन या ठिकाणी डेव्हलप केला पाहिजे। हा, पाणी वगैरे समस्या, काही दुसरी कुठली समस्या नाहीये। आणि थोडं उशिरा पाण्याची समस्या 7 दिवस कमीत कमी 3 दिवस तरी यावं पाहिजे। बरं बरं बरं, 8 दिवसात पाणी येतं, पाण्याची मोठी समस्या आहे। जे नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी भरपूर असा विकास केला, विकास केल्यामुळे त्यांच्या मागे इथला प्रभागातली जनता आहे, प्रत्येकी सपोर्टच आहे त्यांना। दादा, काय सांगाल, कोणाची हवा या ठिकाणी? शिट्टी आहे? शिट्टीची हवा जवळजवळ 80% पर्यंत तर आम्हाला वाटते आतापर्यंत। का शिट्टी चिन्हावर जे उभे आहेत उमेदवार, बरोबर, त्यांचं कार्य आतापर्यंत चांगलं आहे आणि याच्या मागे सुद्धा चांगलं होतं, बरोबर, आणि ते पुढे करत राहतील काम प्रभागासाठी। बरोबर, जे अत्यावश्यक सेवा आहे तिथे त्यांच्या परीने करून देतील, बरोबर। परत राहिलं शिट्टी म्हटली तर आता शहर विकास आघाडी त्यांचे 2 उमेदवार आहेत, बरोबर, एक जो कोणी असेल तो, पण दोघं उमेदवारांची परिस्थिती आज चांगली आहे, निवडण्याची क्षमता आहे, दोघांमध्ये आहे, बरोबर। या आपल्या प्रभागामध्ये कोणाची हवा आहे? शिट्टीची हवा आहे का विरोधी शिवसेनेची हवा आहे का अपक्ष उमेदवाराची हवा आहे? शिट्टीचीच हवा आहे। शिट्टीची हवा आहे का? शिट्टीच्या उमेदवाराने काय केलंय असं? आमच्या उमेदवारांनी खूपच सुधारणा केल्या आमच्या शिवाजीनगरच्या। हो का? हो, आम्ही ज्यांनाही बरेच लोकांना निवडून दिलं त्यांनी आमच्या शिवाजीनगरचे म्हणजे सुधारणाच केली नाही, पण आमचे आबा आल्यापासून, ताई आल्यापासून आमच्या शिवाजीनगरची फारच सुधारणा झाली। बरं, जे शिट्टीचे उमेदवार आहेत त्या शिट्टीच्या उमेदवारांनी या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे आणि त्यामुळे या प्रभागातल्या सर्व महिला त्यांच्या पाठीशी असण्याच्या ताईंचा या ठिकाणी आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे।